आज आपण 2 प्रकारच्या स्वीट कॉर्नच्या रेसिपी पाहणार आहोत। तर पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांना चटपटीत खायची इच्छा होते। अशा कॉर्नच्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कारण ह्या हेल्दी आहेत आणि झटपट बनतात। लगेच आपण रेसिपी बघणार आहोत, तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण स्वीट कॉर्न शिजवून घेऊया। तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढे स्वीट कॉर्न घेतलेत। आता बाजारामध्ये अवेलेबल आहेत, तुम्हाला इझिली मिळून जातील। स्वीट कॉर्न शिजवण्यासाठी इथं मी पाणी गरम करून घेतलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया। त्याचबरोबर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न घालायचे आहेत आणि ह्याला साधारण 8 ते 10 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे स्वीट कॉर्न कच्चे आहेत, त्यामुळे 8 ते 10 मिनिटं वेळ लागेल शिजण्यासाठी। पण जर तुम्ही फ्रोझन स्वीट कॉर्न वापरत असाल तर ते 3 ते 4 मिनिटांमध्ये शिजून तयार होतात। 8 ते 10 मिनिटं झालेत। आता आपण चेक करूया शिजलेत का नाहीत ते। खूप जास्त पण शिजवायचं नाही आपल्याला। हातावरती घेऊन आपण चेक करूया। हे बघा, मस्त असं शिजलेलं आहे। आता आपण काढून घेऊया। पहिल्या प्रकारामध्ये आपण बनवणार आहे बटर स्वीट कॉर्न। एकदम चटपटीत लागतं। कढई गरम करून घ्यायची आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये बटर घालूया। बटर छान असं वितळलं की शिजवून घेतलेले कॉर्न घालायचे आहेत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला 1-2 मिनिटं स्वीट कॉर्न छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला बटरचा मस्त असा फ्लेवर येईल। आता आपण याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड घालूया आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे अंदाजानेच मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त मसाले लागत नाहीत, पण कमी मसाल्यांमध्येच खूप छान अशी चव लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तयार आहेत मस्त असे बटर स्वीट कॉर्न। आता आपण बनवणार आहे दुसरा प्रकार, तो म्हणजे चीजी स्वीट कॉर्न। हा प्रकार नक्कीच सगळ्यांना आवडेल। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथं सुद्धा आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे, त्यामध्ये बटर घालायचं आहे आणि बटर वितळल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेले कॉर्न घालायचे आहेत। कॉर्न आपल्याला इथं सुद्धा 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे छान अशी चव येते। हे दोन्ही प्रकार बनवायला सोपे आहेत, खायला खूप मस्त लागतात, चटपटीत आहेत, सर्वांनाच आवडतील। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी काळी मिरी पूड, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण अंदाजानुसारच घ्यायचं आहे, कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं। त्यामध्ये चिली फ्लेक्स घालूया। त्याचबरोबर तुम्ही इथं चाट मसाला सुद्धा घालू शकता, खूप छान चव येते। व्यवस्थित असं मसाले मिक्स करून घेऊया। आता आपण गॅस थोडासा कमी करूया आणि याच्यामध्ये घालूया चीज स्लाइस। हळूहळू चीज वितळलं जातं। इथं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे स्वीट कॉर्नला चीज छान असं लागलं जाईल। इथे आपलं मस्त असं चीजी स्वीट कॉर्न सुद्धा तयार आहे। जर आपल्याला चटपटीत पण खायचं आहे आणि हेल्दी सुद्धा पाहिजे, तर अशा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।